दरम्यान षटकातील पुढील चेंडू मनोज यांचा ऋतिकसाठी. पुढील समालोचन करतील हर्षल पवार. यस, थँक्यू. प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. एक धाव. मॅच रंगली आहे. एनसीसी कसारा विपक्ष वैतरणा. एक महत्वपूर्ण मॅच. 2 धावा. एकच. ओके. हां, 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू टाकले गेलेत. स्कोर कार्ड वरती धावा आहे 7. सॉरी 8 धावा. लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये या कसारा क्रीडानगरीमध्ये मी शब्दसुमनांना हार्दिक स्वागत करतोय. अंतिम मॅच आपण एन्जॉयमेंट करत आहोत. एनसीसी कसारा विपक्ष वैतरणा. दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण मॅच. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. अहो, या वेळेस बिग करण्याचा प्रयत्न पाहायला भेटला, परंतु स्वप्नील बॅटवरती हा चेंडू आला गेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्कोर कार्ड स्थिरावले आहे. धावसंख्या आहे 8 धाबा. विदाउट लॉस सलामीसाठी गेले आहेत स्वप्नील आणि ऋतिक. हे 2 फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर मनोज अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी करतायत, कारण P1चं षटक चालू आहे. ओहो, लोअर फुलटा चेंडू सुरेखरित्या फटका आलाय. लॉंग ऑफला इथे चेंडू निघून जातोय. 2 बान्स ओव्हर द रो आणि येथील या 4 धाबा. गेले सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि हे संध्याकाळचं सत्र आपण पाहत आहोत. अतिशय सुरेखरित्या इथे धुंद ऐकवताय डीजे मास्टर मच्छिंद्र आणि पूर्णपणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवरती नजर टाकायला गेले तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील एनसीसी कसारा संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथ इथे सज्ज होईल. पहिला षटक 12 धावा आल्या विदाउट लॉस. हा मात्र प्लस पॉईंट असेल एनसीसी कसारा संघाकडे, कारण असं म्हटलं जातं सर सलामत तो पकडी 50. त्याचप्रमाणे इथे फलंदाज. ओके, यूट्यूब वरती थेट प्रक्षेपित केलं जाईल. हो, यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप. वाईट चेंडू पंचांचा इशारा येईल आणि स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला आपल्याला पाहायला मिळणार 14. संध्याकाळचं सत्र आणि सकाळपासून थोडंसं विचार करायला गेलं मॅचचा तर कधी कधी लोवेस्ट स्कोर पाहायला भेटतो तर कधी कधी हाय स्कोर पाहायला भेटतो आणि कधी कधी असं सुद्धा होतं की एका सामन्यामध्ये चेसिंग होते, एका सामन्यामध्ये थोडंसं अवघड होत चालतंय. आणि या मॅचमध्ये पाहायचं आहे प्रथम फलंदाजी करत आहे एनसीसी कसारा संघ. टॉस विन झाला होता वैतरणा संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण वैतरणा संघाला पाहतोय. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथ सज्ज झालाय. 2 चेंडू टाकले गेलेत. एक महत्वपूर्ण विकेट्स ब्रेक थ्रूची गरज होती वैतरणा संघाला, ती मात्र मिळवून दिली गुरुनाथ या गोलंदाजांना. 2 चेंडू इथे टाकले गेलेत. त्यानंतर मात्र वाईट चेंडू टाकला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, लोअर फुलटा चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. गॅपचा प्रदर्शन झालंय. चेंडू निघून जाईल. नो चान्स. यस, इट इज अ 4 रन्स. 4 धाबा.
ओके, थ्रो गोलंदाज चालणार नाहीत. पंचांचा इथे आम्हाला इशारा येतोय. तत्पूर्वी आपण एक बक्षिसाचं इथे खैरात झाली आहे. जर 3 चेंडूवरती 3 चौकार आले ते 301 रुपयाचं कॅश प्राइज असणार. तसेच 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लक्ष्मणजी शेजवळ साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आलंय. यावेळेस झेल सोडला जातोय. एक जीवदान मिळते मी म्हणेन फलंदाज अनिकेतला. 3 चेंडूवरती 3 चौकार 301 रुपये, तसेच 3 चेंडूवरती 3 षटकार 501 रुपये. लक्ष्मणजी शेजवळ साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. पिटूचं षटक आपण एन्जॉयमेंट करत आहोत. हो, या वेळेस सुद्धा गॅपचं प्रदर्शन झालंय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. यस, इट इज 4 रन्स. धावा आपल्याला पाहायला मिळतील 23. सुरेखरित्या फलंदाजी ऋतिक करतोय. तसेच त्याच्या समोर आहे अनिकेत. कारण एक फलंदाज कुठेतरी बाद झालाय. त्यानंतर मात्र इथे गॅपचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न, कारण पीटीचं षटक डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्याचाच पुरेपूर फायदा घेताना एनसीसी कसारा. ओहो, या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू हवेमध्ये आहे. जबरजबर इनफिल्ड मधनं क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडू शेवटच्या मोमेंटला कुठेतरी अडवला गेला. तत्पूर्वी 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतात. तिसरा धाबेचा प्रयत्न इथे ऋतिकचा होता, परंतु अनिकेतनं कुठेतरी रोखलं गेलं आणि तत्पूर्वी मात्र इथे षटक क्रमांकात दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील 25 धावा. 2 षटकाचा कुठेतरी विचार करायला गेले तर समतोल पाहायला भेटेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत आणि ज्या धाबा हव्या होत्या एनसीसी कसारा संघाला त्या सुद्धा धाबा इथे आल्या गेल्यात. कारण 2 षटक अर्थातच 12 चेंडूचा बाजवी खेळ संपुष्टात आलाय आणि 25 धाबा इथे स्कोर कार्ड वरती आहेत एनसीसी कसारा संघाची. 3 चेंडूवरती 3 चौकार आले तर 301 रुपयाचं कॅश प्राइज, तसेच 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 501 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय लक्ष्मणजी शेजवळ साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज असेल. स्कोर कार्ड वरती धावा 25. 2 षटकाच्या अखेरीस गोलंदाजी ट्रॅकवर इथे सर्च होईल. सचिन नावामध्ये भरपूर जादू आहे. हे नाव कुठेतरी ऐकलं क्रिकेटमध्ये की नक्कीच आपला क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देत असतो, परंतु तो फलंदाजी करतो. यावेळेस मात्र इथे गोलंदाजी ट्रॅकवर सचिन इथे वैतरणा संघाचा सज्ज होत आहे. स्ट्राईक एंड वरती अनिकेत 25 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो, पहिला चेंडू हाफ ट्रॅकल भरपूर बाउन्स मारण्याचा प्रयत्न सचिनचा दिसला, परंतु पंचांचा इशारा आम्हाला येईल. डिसिजन इथे पप्पू साखरे सरांचा येतोय. हा चेंडू नो आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल असं सुद्धा दर्शवलं जातं मैदानावरती. केली गेलेली चुकी सचिन या गोलंदाजानं, कारण पहिला चेंडू इथे तेज तारावर बाउन्सर मारण्याचा प्रयत्न दिसला आणि तो कुठेतरी प्रयत्न फसलाय. पहिला चेंडू 1 धाव खर्च केली एक्स्ट्रा रुपयानं. स्कोर कार्ड वरती धावा 26. नव्यानं सुरुवात करावी लागेल. फ्री हिट चेंडू. ओहो, ऑन साइडला फटका सजबलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फ्री हिट चेंडू आहे. झेल होईल आणि त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा ठाव होतं की नव्हतं की चेंडू हा फ्री हिट होता, कारण त्यांनी थोडासा वेळ घेतला. तत्पूर्वी 1 धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. नक्की क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण झेल पकडला हे महत्वाचं होतं वैतरणा संघासाठी. परंतु फ्री हिट हे पुनर्ष एकदा जीवदान मिळालंय फलंदाज अनिकेतला दुसरं. स्कोर कार्ड वरती धावा 27 धावा. दरम्यान षटकातील हा दुसरा चेंडू. हो, या वेळेस सुद्धा बेग हिट केला जात आहे. डिस्टन इथे गाठू शकेल का चेंडू, आणि जवळ चेंडू निघून गेलाय कव्हर क्षेत्रामधून. यस, इट इज मॅक्झिमम षटकार. असं काही सांगून जातोय की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, असं मात्र प्रेक्षक वर्गांना सांगून जातोय. कारण क्लास बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली, त्याच्यात बॅटमधनं चौकार सुद्धा पाहायला मिळालेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू.
ओहो, अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, बुलाती है मगर जाने का नाही, परंतु इथे गेले आणि जबळ जबळ फलंदाज बाद. विकेट्स क्रमांक दुसऱ्याचं पतन. हा चेंडू असा असतो की या चेंडूवरती भरपूर वेळा आम्ही क्रिकेटमध्ये पाहिले गेले की यष्टीरक्षक या चेंडूवरती भरपूर वेळा झेल पकडत असतो, कारण हे बॉल कुठेतरी विकेट्स टाकण्याच्या प्रयत्नात फेकले जातात आणि तेच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी होता. जर चेंडूला सोडले गेले असतं फलंदाज ऋतिकनं तर मात्र हा चेंडू कुठेतरी पंचांचा इशारा मला असा असता का हा चेंडू वाईड आहे, परंतु छेडछाड करण्याच्या प्रयत्नात इथे बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. विकेट्स क्रमांक दुसऱ्याचं पतन झालंय. नवीन फलंदाज एंटर झालेत. आकाश. 2 फलंदाज बाद झाले. स्कोर कार्ड वरती धावा 33. सुरेखरित्या फलंदाजी करत होता. 5 चेंडूवरती 14 धावेची खेळी साकार केली आणि त्यावेळेस थोडंसं चक्रव्यूह बाकलं सचिन या गोलंदाजानं आणि त्या चक्रव्यूहमध्ये कुठेतरी अडकला फलंदाज ऋतिक. तिसरं षटक चालू आहे. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा होत्या 25. त्यानंतर पहा हे षटक. पहिला चेंडू नो टाकला होता. फ्रीड चेंडूवरती झेल उडाला. त्यानंतर षटकार. त्यानंतर हा विकेट्स. अर्थात 3 चेंडू टाकले गेले. स्कोर कार्ड वरती टोटली धावा आपल्याला पाहायला मिळतील 33. नवीन फलंदाज इंटर आहेत. स्ट्राईक एंड वरती आकाश. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण अनिकेत पाहतात. ओहो, हा टॅकल चेंडू होता. ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. यास चेंडू निघून गेलाय. 4 रन्स 4 धाबेसाठी. धावांवरती आपल्याला पाहायला मिळेल या 4 धावेनंतर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, यावेळेस दिशा भरकटलाय गोलंदाज. दिशेवरती नियंत्रण नव्हतं या क्षणाला मात्र सचिन या गोलंदाजाचा आणि पप्पू साखरे सरांचा आम्हाला इशाराला हा चेंडू वाईड आहे आणि +1 अशा 2 धावा यावेळेस अंकित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 39. सुरेखरित्या फलंदाजी. ज्या अर्थी फर्स्ट ओव्हरमध्ये स्टार्टअप भेटला एनसीसी कसारा संघाला, त्या अर्थी मात्र तिसऱ्या षटकापर्यंत इथे फलंदाजी चालू आहे त्याचप्रमाणे. ओहो, यावेळेस ओव्हर द बॉलर हेड गॅपचं प्रदर्शन झालंय. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका, परंतु पहा क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चित्त्याचा चपळाईने इथे चेंडूला फॉलो केलं. अडबलं गेलं. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि या 2 धाब्याच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळणार 41. शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू टाकले गेले. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 विकेटचं पतन सुद्धा झालंय एनसीसी कसारा संघाचे. ओहो, हाफ टॅकल चेंडू ऑन साइडला दिशा स्पष्ट केली आहे. डिस्टर कव्हर होईल का? यस यस यस. हाय हँड हँडसम षटकार. फलंदाजांना जेव्हा पाणी लागेल किंवा क्षेत्ररक्षकांना जेव्हा पाणी लागेल तेव्हा मात्र तिथे अवेलेबल करून दिले आहे. रस्त्यांच्या मागं तिथे जार ठेवले तर त्याची नोंद घ्या. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळणार 47. मनोज पुन्हा एकदा बोलवलं जाते सेकंड स्पेल मध्ये. ओहो, पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण झालं, परंतु ताकदीची फेकी पाहायला मिळाली नाही. तत्पूर्वी 1 धाव क्विकली कंप्लीट केली आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर 48 धावा आपल्याला एनसीसी कसारा संघाच्या पाहायला मिळतात. आकाश अतिशय सुरेखरित्या फलंदाजी करतोय. नावाप्रमाणे साजेशी अशी फलंदाजी, कारण चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालून निघून गेलेत. गेल्या षटकाचा जर शेवटच्या चेंडूचा विचार करायला गेले तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. चौकार सुद्धा पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. टोटली स्कोर कार्ड वरती धावा आहेत 48. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. ओहो, फुलटच चेंडू होता. अलंग द कार्पेट इनफिल्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे कव्हर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1च धाव या क्षणाला काढली जाते एनसीसी कसारा संघाकडनं. अनिकेत आणि आकाश या दोघांवरती भरपूर मोठी जबाबदारी, ती मी म्हणेन जबाबदारीने आतापर्यंत खेळ चालू आहे, कारण अजूनही 1 षटक येणं शिल्लक आहे
आणि या षटकाचा अजून विचार करायला गेले तर 2च चेंडू टाकले गेलेत. अर्थातच 10 चेंडूचा वाजवी खेळ अजून पाहणं आणि त्या 10 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा काढणं. हो या वेळेस पहा बिग हिट केलं जात आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जात आहे. यस 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 इट इज 6 रन्स, 6 धावा. वारा तिथेच मारा असं मात्र समीकरण आणि केशव बॅटमधनं पाहायला भेटत आहे. हो यावेळेस सफळ झालेत. ऑन साइडला फटका सजवलाय. अलंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक आहेत. मिड विकेट रिझन मध्ये सुंदर शतरक्षण झालं परंतु एकच धाव. या एकेरी धावावरती समाधान मानावं लागले एनसीसी कसारा संघाला. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 56. 4 चेंडू टाकले गेले, 56 धावा. ज्या धावा हव्या होत्या त्या आतापर्यंत आल्यात परंतु अजूनही एक षटक शिल्लक आणि या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. कितपर्यंत टार्गेट असेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. हो या वेळेस ऑन साइडला फटका सजवला आहे परंतु शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव इथे घोषित केली जाईल. डिक्लेअर झोन दर्शवलं जातं. आणि यावेळेस स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर एनसीसी कसारा संघाची धावसंख्या आहे 57. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकवर मनोज आहे. या षटकामध्ये प्रत्येकी चेंडूवरती सिंगल आली परंतु 3ऱ्या चेंडूवरती एक बिग ब्लास्ट झाला आणि जिकेटच्या बॅटमधनं कपर क्षेत्रामधनं 6 धावा मिळाल्या 3ऱ्या चेंडूवरती. आणि टोटली स्कोर कार्ड वरती धावा 57. शेवटचा चेंडू शिल्लक 4थ्या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने अटॅक करतील मनोज. ओहो फुल टॉस चेंडू. पंचांचं लगेचच एक हात हव्यामध्ये आला. आम्हाला दर्शवलं जात आहे हा नो चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये पाहायला भेटला. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या इनफिल्ड मध्ये. आणि या 2 धाब्याच्या 2+1 एकूण 3 धावा. आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. 60 धावा स्कोर कार्ड वरती. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट आणि एक संधी मात्र फलंदाज अनिकेतसाठी असेल. शेवटचा चेंडू आहे तो सुद्धा फ्री हिट. ओहो फुलटा चेंडू ओव्हर द बॉलर हेड. इथे डिस्टन्स कव्हर होईल का? दिले गेलेली सलामीला सलामी कक्षाला दिली गेलेली सलामी. यस यस 3 चौकारासाठी 3 चेंडूवरती 3 चौकार आले तर 301 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर मात्र 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी शेजबळ साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आहे. 4 षटक टाकले गेले. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला तब्बल पाहायला भेटतील 66. अजूनही एक षटक शिल्लक. अर्थातच 6 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. आणि या 6 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा काढल्या जातील आतापर्यंत तर भरपूर बिग ब्लास्ट पाहायला भेटलेत. शेवटचं षटक पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट केला जातोय. यस इट इज अ मॅक्झिमम. षटकार मोजून मापून इथे स्वागत केलं जाते गोलंदाज कल्पेशचं. 6 धाबा आल्या. ओहो या वेळेस हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. इनफिल्ड मध्ये थोडंसं फंबल झालं तर पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. काय खेळ खेळला जातोय एनसीसी कसारा संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं आणि स्ट्राईक रोटेट झाली. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती बिग ब्लास्ट करणं हे मात्र आज एनसीसी कसारा संघाकडनं पाहायला मिळालं. स्कोर कार्ड वरती धावा 73. यावेळेस सुद्धा बिग हिट केला जाते परंतु उंची भरपूर आहे. ताकद कम गुस्सा ज्यादा या फटक्यावरती होता परंतु या क्षणाला झेल सोडला जातोय. आणि यावेळेस पहा 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ती 3री धाव कुठेतरी यशस्वीरित्या आपल्याला पाहायला भेटणार. काय घडलं पहा मित्रांनो. झेल होता तो झेल सुद्धा सोडला गेला. त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या होत्या. चेंडू जेव्हा जेव्हा हवेमध्ये होता तेव्हाच मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट
आणि चेंडू मात्र इथे भूमीला प्रदान झाला तेव्हा मात्र तिसऱ्या धाब्याचं कॉलिंग आलं आणि ती तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपण पाहिली मैदानावरती. स्कोर कार्ड वरती धाबा 76 रन, 76 धाबा. 3 चेंडूवरती इथे 10 धाबा आल्या. ओहो, यावेळेस सुद्धा सुरेखरित्या फटका सजवलाय. लॉंगॉनला सुंदर शतरक्षण होते. एकच धावा वरती ते समाधान मानावं लागलं एनसीसी कसारा संघाला. प्रत्येकी चेंडूवरती कुठेतरी या षटकामध्ये धावा आल्या. ह्या महत्वाचा एनसीसी कसारा संघासाठी. आणि वैयक्तिक 26 धावांवरती खेळी करतोय. आतापर्यंत मैदानामध्ये आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामध्ये. भरपूर पाठीराखे आहेत. जेव्हा मात्र मोठा फटका येतो तेव्हा मात्र शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट इथे ऐकायला मिळतंय. यावेळेस सुद्धा बिग हिट केलं जात आहे. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होईल परंतु तो झेल घेण्याचा प्रयत्नात चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. या सिटीज 4 रन्स, 4 धाबा. शेवटचा चेंडू. ओहो, या वेळेस सुद्धा बिग हिट केला जात आहे. हा चेंडू सुद्धा मागवावा लागणार आपल्याला बाहेर ना. यस, स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. पाहायला मिळाली. 5 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्ड वरती धाबा 88 आणि 89 धाबांचं टार्गेट असेल. धावांचं आव्हान. फर्स्ट इनिंग झाली आणि यावेळेस मात्र आम्ही जात आहोत नॉकआउटच्या मॅच कडे. तर नॉकआउटच्या मॅच मध्ये 3 दिवसामध्ये 3 संघ निघाले होते. तर त्याच्या कुठेतरी लाईव्ह लास्ट पाडले जात आहेत. लाईव्ह लास्ट पाडले जात आहेत. तर आम्हाला आयोजकांची सूचना आली आहे. 3 चिठ्ठ्या आहेत. 3 संघाची नावं आहेत डोंगरीपाडा, शीतपाडा आणि तांबडमाळ. हे 3 संघ आहेत. तर त्यामध्ये जी एक चिठ्ठी उचलली जाईल त्याला बाय मिळेल आणि ज्या 2 चिठ्ठ्या असतील त्यामध्ये मॅच असेल आणि त्या दोन्ही संघांनी इथे सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहायचं आहे. याची सुद्धा नोंद घ्या. जे 3 संघ आहेत आम्हाला लाईव्ह पाहतायत त्यांना विनंती आहे ज्याला बाय मिळेल त्याला थेट सोमवारी यायचं आहे फायनलच्या दिवशी आणि ज्यांच्या 2 चिठ्ठ्या असतील अर्थातच मॅच असेल त्यांनी उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये यायचं आहे. याची सुद्धा नोंद घ्या. लाईव्ह लास्ट दाखवले देत आहेत. आपण पाहू शकता तांबडमाळची चिठ्ठी दाखवली जात आहे. त्यानंतर पहिली डोंगरीपाडाची दाखवली, त्यानंतर तांबडमाळ, त्यानंतर एक शीतपाडा असेल. यस, शीतपाडा. ह्या अशा 3 चिठ्ठ्या आहेत. ते लॉट्स लाईव्ह थेट प्रक्षेपित केले जात आहेत. आमचे कुणाल सरांची पूर्णपणे टीम त्यांचं नेहमीच नक्कीच धन्यवाद मानावे लागतील कारण ह्या उभ्या देशभर ही स्पर्धा पोहोचवली जात आहे. तर ह्या 3 चिठ्ठ्या आहेत. सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा या 3 चिठ्ठ्यावरती असतील. आमचे आयोजक सागर कोरडे सरांच्या शुभ हस्ते इथे पाहायला भेटत आहेत लॉर्ड्स. आणि इथे आमची एक छोटीशी दिदी आहे तिला विनंती त्याच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी काढली जाईल. जी चिठ्ठी काढली जाईल त्या संघाला इथे बाय मिळेल अर्थातच थेट फायनल मध्ये प्रवेश केला जाईल. पहा एक चिठ्ठी उचलली गेली
आणि ती चिठ्ठी कोणाची असेल. लकी ड्रॉ आहे आणि लकी ड्रॉ मध्ये इथे नाव आलंय यास डोंगरीपाडा. आणि थँक्यू सागर, धन्यवाद. आणि इथे बाय मिळाली आहे डोंगरीपाडा संघाला. शीतपडा आणि तांबडमाळचे संघाचे जे कर्णधार इथे लाईव्ह थेट पाहत आहेत प्रेक्षेपित, तर त्यांना विनंती आहे आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित राहत आहे. आपला मॅच उद्या खेळवला जाईल सकाळी 8 वाजता. आयोजकांची आम्हाला सूचना आली आहे 8 वाजता आपण थेट मैदानावरती उपस्थित राहा. तुमचा मॅच इथे रंगेल उद्याच्या दिवसामध्ये. चला जाऊयात मॅच कडे. एक होता लकी ड्रॉ या क्षणाला आपला पाहायला गेला आणि गोलंदाजी ट्रॅकवर इथे सर्च झाला आणि स्ट्राईक एंड वरती मनोज. लगातार 3 विकेट साठी इथे पारितोषिक आहे 301 रुपयाचं. सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी शेजबल साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिले जाईल. यस धन्यवाद लक्ष्मणजी शेजबल साहेब, असेच आपलं सहकार्य असू द्यात. ओहो यावेळेस पहा काय अफलातून गोलंदाजी चालू आहे. फलंदाजी मध्ये सुद्धा हेच नाव वारंवारता आम्ही पुकारत होतो, अनिकेत अनिकेत. आणि यावेळेस पहा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आणि यावेळेस सुद्धा हे नाव मात्र वारंवारता पुकारलं जाईल. परंतु अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती अप्रतिम कामगिरी, थोडस वर्चस्व आहे या 2 चेंडूवरती. इथे एनसीसी कसारा संघाचं 89 धावांचं टार्गेट आहे. मनोज आणि कल्पेशची खेळी इथे साकार होणं खूप गरजेचं असेल. ओहो यावेळेस ते सर्रार इथे भरपूर वेग होता या चेंडूला. चेंडू मात्र यष्टांच्या खालोखालच पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. काय अफलातून आजचं हा प्रदर्शन इथे अनिकेतच्या माध्यमातून पाहायला भेटला, कारण त्यांचे गेले मॅच सुद्धा आम्ही बघितले. त्यांच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय सुरेखरित्या परफॉर्मन्स आणि पूर्णपणे असं वाटते की आजचा दिवस त्याच्या नावावरती करण्याचा प्रयत्न इथं दिसतोय गोलंदाज अनिकेतचा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो यावेळेस थोडासा रिदम रनअप मध्ये अडथळे आलेत गोलंदाज अनिकेतला. स्कोर कार्ड वरती एकच धाबा आहे. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश झाला, परंतु त्यानंतर पहा 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. 89 धाबांची गरज आहे आणि 89 धाबांची गरज असली तेव्हा मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये भरपूर धाबा येणं खूप गरजेचं. ओहो यावेळेस गॅपचं प्रदर्शन झालंय. 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू भेदून निघून गेलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फॉलो करते. चेंडू निघून जाईल. यस इट इज 4 रन्स. 4 धाबा आल्या मनोजच्या बॅटमधनं. यस थँक्यू. ओहो हाफ ट्रॅकल चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय, परंतु भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आहे. शेल घेण्याचा प्रयत्न दिसला गेला नाही. नो मॅन्स लँड्स मध्ये पाहायला भेटला. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये नाना होते क्षेत्ररक्षक, परंतु झेल टिपू शकले नाहीत कारण त्यांच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. परंतु चेंडू अडवला गेला हे महत्वाचं एनसीसी कसारा संघासाठी असेल. तत्पूर्वी 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर 7 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटक कुठेतरी महत्वाचे असतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटकामध्ये जितक्या जास्त धाबा आल्या तितकं सहजरित्या इथे मॅच मध्ये बनू शकतील. 7 धाबा 7. पहिला चेंडू 1 धाबा आली, त्यानंतर 4 धाबा आणि हे 2 धाबा 7 धाबा. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. पहिला चेंडू सिंगल सीझन मध्ये, परंतु झेल सोडला गेला मनोज या फलंदाजाचा. एका षटकाच्या अखेरीस कोटगडवरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील 7. एक संधी निर्माण केली होती आणि बिग विकेट सुद्धा होती. जर मनोज या फलंदाजाला कुठेतरी बाद केलं असतं तर थोड्याशा आशा या मॅच मध्ये पूर्णपणे पल्लवित झाल्या असत्या एनसीसी कसारा संघाच्या. परंतु या वेळेस अजूनही मैदानामध्ये मनोज असेल तोपर्यंत कुठेतरी संकट
इथे घुमघुमत असेल या मैदानावरती, कारण त्यांच्या बॅटमधनं गेल्या मॅच मध्ये मोठे भरपूर बिग हिट आलेत. एका षटकाच्या अखेरीस 7 धावा आहेत. 3 चेंडूवरती 3 विकेट्स आले. तर मात्र इथे कॅश प्राइज असेल 301 रुपयाचं. लक्ष्मणजी शेजबल साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नाना सर्जे होत आहे. नक्कीच भरपूर दिवस आपण नाना याचा आवाज सुद्धा ऐकला आणि आज मात्र आपल्या संघासाठी इथे गोलंदाजी ट्रॅकवर सर्जे झालेत. ओहो, पहिला चेंडू सुरेखरित्या फटका आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये शतरक्षक आहेत. स्वप्नील सुंदर शतरक्षण पाहायला भेटतंय. तत्पूर्वी कोणतीही जोखीम पत्करली जात नाहीत. थोडासा सावध पवित्रा घेऊन खेळला जाते, परंतु मी म्हणेन एक दो से कुछ होणे वाला नाही आहे वैतरणा संघ, कारण टार्गेट कुठेतरी आहे 89 धावांचं. त्यावरती तुमच्याकडनं फलंदाजी होणं खूप गरजेचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 7च धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. यावेळेस लोअर फुल टच चेंडू पाहायला भेटला. आठ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अर्थात ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. गुडगट एक तमाशा देख करण्याचा प्रयत्न होता कल्पेश या फलंदाजाचा. ओहो, यावेळेस पहा स्विंग अँड मिस आणि फलंदाज बाद. यष्टीरक्षकाचं केलं जाईल कौतुक. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर जी बाईक ठेवली आहे, ड्रीम युगा बाईक आहे. रेड 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 बाईक ड्रीम युगा, त्याचा आरसा आपण खाली करायचा आहे. ड्रीम युगा बाईक मंडप लेग साइड मंडप, आपण ड्रीम युगाची बाईक आहे त्याचा आरसा खाली करायचा आहे. यस, थँक्यू, धन्यवाद. परंतु चेंडू पहा कुठे निघून जाते. शॉर्ट टर्ममॅन रिझन मध्ये डिक्लेअर झोन दर्शवलं झालं. एकच धाव मिळाली आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 9. अजूनही यापुढे थोडासा विचार करायला गेले तर येणारे 3 षटक त्यामध्ये धावा काढायच्या आहेत 80. इम्पॉसिबल नाही, अशक्य नाही, परंतु इथे शक्य, कारण क्रिकेटमध्ये अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होताना मी पाहिलेत. हो, यावेळेस पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा होता, परंतु लेगबायच्या स्वरूपात एक धाव कलेक्ट केली जाईल. नक्कीच एक मॅच आम्हाला नेहमीच डोळ्यासमोर येतो जेव्हा मात्र कठीण आव्हान होत असतं, तेव्हा मात्र एक टेनिस विश्वचषकचा एक मॅच नक्कीच आठवतो. एका षटकामध्ये 38 धावांची गरज होती आणि करण मडवी हा फलंदाज होता, तर त्याने एका षटकामध्ये तब्बल 6 चेंडूवरती 6 षटकार मारले होते आणि एक चेंडू त्यामध्ये न होता तर 37 धावा आल्या होत्या. यस, वाईड +1 एकूण 2 धावा आल्या आणि ती मॅच मात्र टाय होताना आम्ही पाहिली. आणि असंच काहीसे इथे स्वतःला सिद्ध करावं लागणार इथे वैतरणा संघाला. मनोज आहेत आणि रोहित आहेत, हे 2 फलंदाज आहेत. कल्पेश मात्र डगआउटच्या असलेला गेलेत. हो, यावेळेस गुरगाट एक तमाशा देख करण्याचा प्रयत्न, डिस्टन्स गाठू शकणार नाहीत, परंतु यावेळेस केली गेलेली चुकी ऋतिक या क्षेत्ररक्षकांना. यस, इट इज 4 रन्स, 4 धावा. झेल ड्रॉप, त्यानंतर 4 धावा आल्या. नक्कीच गोलंदाजासाठी नामी संधी आहे. 3 चेंडूवरती जर 3 विकेट्स आले तर लक्ष्मणजी शेजवळ साहेबांच्या शुभ असते 301 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा लागलाय. हो, यावेळेस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज विशालची सुरेखरित्या गोलंदाजी, ज्याप्रमाणे फलंदाजी केली एनसीसी कसारा संघाने त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा झाली. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं कारण रेल सोडल्या, परंतु ताकदीची गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. 89 धावांचं आव्हान. यावेळेस पहा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस डगआउटच्या आसऱ्याला जावं लागेल फलंदाज रोहितला. यास, फलंदाज बाद. रोहित बॅक टू द डगआउट.
इथे बालकिल्ला लढवण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु नॉन स्ट्राईक वरती भरपूर वेळ मात्र इथे नॉन स्ट्राईक वरतीच पाहायला भेटत आहेत, कारण त्यांच्या बॅटमधनं इथे बिग हिट येणं खूप गरजेचं होतं, परंतु त्यांना स्ट्राईक कुठेतरी मिळत नाहीत आणि पूर्णपणे हताश निराश. एक धाव आली आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकामध्ये. कुठेतरी स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं, परंतु या क्षणाला शेवटचा चेंडू आहे. हो, हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. अफलातून गोलंदाजी. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 16 आणि येणारे मात्र इथे 12 चेंडू शिल्लक. 89 धावांचं आव्हान. कुठेतरी हे आव्हान पेलण्याकरिता मात्र इथे बॅकफूट वरती जाताना संघ आपल्याला वैताना संघ पाहायला मिळतोय, कारण 3 षटक टाकले गेले, 16 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आणलं जाते गोलंदाज अनिकेतला. पहिलं षटक अप्रतिम, केवळ 7च धावा. पुन्हा एकदा बोलवलं जाते चौथ्या षटकामध्ये, परंतु भरपूर वेळानंतर आपल्याला स्ट्राईक एंड वरती मनोज पाहायला मिळतोय चौथ्या षटकामध्ये. ओहो, फुल टॉस चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 1च धाव मिळणार आणि हे मात्र कुठेतरी संकट असेल वैतरणा संघापुढे, कारण स्ट्राईक रोटेट झाली. 1 धाव आली. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17 आणि पूर्णपणे खतरा वाटतो या मॅच मध्ये वैतरणा संघासाठी. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्ट्रांच्या खालोखालच राहिला. जर या चेंडूला उसळी दिली असती तर जणू काही हा चेंडू बॅटचा फ्लो आम्हाला सांगून जात होता की स्टँड ऑन डिस्पॅच पाठवणार, परंतु चेंडूला उसळी भेटली नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती आला नाही. डेफिनेटली नो कनेक्शन पाहायला भेटलं बॅट अँड बॉल मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप आहे. पंचांना दिशा पाहावी लागेल आणि पंचांचा इशारा यावेळेस येईल. यस, इट इज वाईड. वाईड चेंडू टाकला गेला. एक्स्ट्रा धाव दिली. 18 धावा स्कोर कार्ड वरती. क्रॉस द लाईन होऊन खेळत. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्या चेंडू त्याच्या आबाकाच्या बाहेर. यस, इट इज 4 रन्स. भरपूर वेळा नक्कीच पंचांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम कामगिरी. आजच्या दिवसामध्ये भरपूर पंच पाहिले गेले आणि या मॅच मध्ये ओहो, यावेळेस बिग हिट आलाय. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, इट इज मॅक्झिमम. षटकार. स्कोर कार्ड वरती धावा 28. थोडासा वेळ निघून गेलाय, परंतु स्वतःला सिद्ध करणं सुद्धा या क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं आणि हेच मात्र स्वतःला सिद्ध करत असताना कैलासच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. गेल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, त्यानंतर बिग हिट आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालून निघून गेला. चौथे षटक चालू आहे. हो, यावेळेस भरपूर वेळ चेंडू मध्ये हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वप्नील सुरेखरित्या झेल टिपतायत. विकेट क्रमांक 3चं पतन. फलंदाज बाद. आणि जो झेल पकडला स्वप्नील यांनी, त्याच्यासाठी पारितोषिक आहे कॅश प्राइज 501 रुपयाचं. नरेश पवार साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिले जाईल. जेलसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नरेश पवार यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज मॅच संपल्यानंतर दिले जाईल. चेंडू द्यायचा आहे. अरे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वेळेस सुद्धा बिग हिट करण्याचा पर्यंत, परंतु लाईन अचूक टप्प्यावरती होती. पिचिंग अतिशय सुरेख पाहायला भेटली. निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटक टाकले गेले.
शेवटचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होत आहे. दिलीप पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अटॅक. हो या क्षणाला बिग हिट आला परंतु डिस्टन्स कव्हर होऊ शकत नाही. नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू पाहायला भेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. वन बाद चेंडूला कॅरी करून फेक केले तत्पूर्वी एक धाब आली आणि यावेळेस थोडासा बॅकफूट वरती जाताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय वैतरणा. कारण 89 धावांचं टार्गेट आणि त्यामध्ये 5वं षटक चालू आहे. 29 धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस क्रिकेटचा क्लास. यस चेंडू निघून गेलाय कव्हर क्षेत्रामधनं. स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. सहा धावा आल्या. थोडस इथे वेळ निघून चाललाय परंतु फटके येत आहेत हे महत्वाचं. ओव्हर द बॉलर हेड. डिस्टन्स कव्हर होऊ शकेल का. झेल सोडला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून आणि चेंडू इथे शेवटच्या मुवमेंटला अडवला जातोय. एकच धावा होणार आणि एकेरी धावा स्कोर कार्ड वरती धावा 36. पूर्णपणे मॅच चा विजयाचा शंखनाद कुठेतरी एनसीसी कसारा संघाकडनं पाहायला मिळतोय आणि तो नक्कीच 3 चेंडूनंतर फुकला जाईल. आठ बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फटचलाय कारण अचूक टप्प्यावरती नियंत्रण आहे गोलंदाज दिलीपचं. 4 चेंडू टाकले गेले. 2 चेंडू शिल्लक आणि या संध्याकाळचं सत्र कुठेतरी इथे नावावरती होत चाललाय एनसीसी कसारा संघाकडे. ओहो हा चेंडू सुद्धा निर्धाव. काय अफलातून गोलंदाजी. फलंदाजीच्या बाबतीत अतिशय सुरेखरित्या फलंदाजी केली फर्स्ट इनिंग मध्ये. त्यानंतर गोलंदाजीचा भार सुद्धा इथे पाहायला गेला तर अप्रतिम इथे पाहायला भेटलाय. अनिकेत झाला, नाना झाला, विशाल झाला, अनिकेत झाला आणि हे दिलीप सुरेखरित्या गोलंदाजी. ओहो या वेळेस सुद्धा हा चेंडू निर्धाव. ओ फलंदाज बाद आणि सामना जिंकला एनसीसी कसारा संघानं. या संध्याकाळचं सत्र एनसीसी कसारा संघाच्या नावावरती. तत्पूर्वी मी नरेशजी पवार साहेबांना विनंती करतो आपण आपले शुभ हस्ते जे कॅश प्राइज लाभलं होतं जेलसाठी. स्वप्नील आपण यायचं आहे.